एकीकडे श्रीनगरमध्ये जीएसटीचे दर ठरले असताना उद्यापासून राज्याचा जीएसटी संमत करण्यासाठी 3 दिवसांचं विशेष अधिवेशन मुंबईत होत आहे। केंद्रात याला सर्वपक्षीय संमती मिळाली असल्यामुळे राज्यात चर्चा करून विधेयक मंजूर करण्याची औपचारिकता बाकी आहे। खरं लक्ष असेल ते विरोधक आणि शिवसेनेच्या शेतकरी कर्जमाफीबाबतच्या भूमिकेकडे। विरोधकांच्या संघर्ष यात्रेचा चौथा आणि शेवटचा टप्पा नुकताच पार पडला। संपूर्ण यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचा दावा विरोधकांनी केलाय। जीएसटी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी बैठक घेत पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून भाजप सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन हे विरोधकांच्या बहिष्कारानं गाजलं होतं, तेव्हा हे जीएसटी साठीचं विशेष अधिवेशनही विरोधकांमुळे गाजण्याची चिन्ह आहेत। कर्जमाफी सरकार जाहीर करेपर्यंत हा संघर्ष आता आमचा सुरूच राहणार आहे आणि त्या निमित्तानं हे जीएसटीचं घातलेलं जे अधिवेशन आहे याच्यामध्ये सुद्धा सरकारला मीच विचारणार आहोत की तुम्ही जो वेळ मागितला होता आमच्याकडे अभ्यास करण्यासाठी किंवा माहिती गोळा करण्यासाठी त्याचं काय घडलं, काय करणार तुम्ही? एकीकडे विरोधकांनी भाजप सरकार विरोधात कंबर कसली असतानाच सत्तेत असलेल्या शिवसेनेनंही कर्जमाफीच्या मुद्द्यावरून नाशिकला शेतकरी अधिवेशन घेत वातावरण तापवायला सुरुवात केली आहे। त्यात शेतकरी मुद्द्यावरून विविध आंदोलने करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सेनेला साथ दिली आहे। एकदा लढायला उतरल्यानंतर मागे फिरणार नाही, तुम्हाला न्याय मिळून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। तो समृद्धी मार्ग असो, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असो किंवा अन्य कोणतेही शेतकऱ्यांचे प्रश्न असो, मी एकदा शब्द दिला म्हणजे दिला। जीएसटीसाठी होणाऱ्या विशेष अधिवेशनात राज्यातील कर आकारणीबाबत चर्चा होत राज्यातील जीएसटी मंजूर करण्याचा सोपस्कार पार पाडला जाणार आहे। असं असलं तरी शेतकरी कर्जमाफी आणि शेतकरी आत्महत्या या मुद्द्यांचे पडसाद या अधिवेशनात उमटणार हे नक्की। भाजपा पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सेनेची समजूत घालतो का, विरोधकांचा सामना कसा करतो यावर पुढच्या राजकीय घडामोडी अवलंबून असणार आहेत। योगेश खरेसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।